विषय मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला आत्मचिंतनाकडे घेऊन जाणारा हा विषय आहे आणि या विषयामध्ये एक प्रकारची प्रश्नार्थकता दडलेली आहे. कारण कितपत हा शब्द जो आहे तो आपल्याला प्रश्नांकित करतो की नेमकं काय घडलेलं आहे ते. तर एकूणच या विषयाची चर्चा करत असताना थोडं अकॅडमिक पद्धतीने मी करेन, फार उघडपणे बोलणार नाही. मी ज्यावेळेस या विषयातला माझ्यासमोर ठेवतो त्यावेळेस हा विषय मला 3 भागामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटतो. त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला जो धम्म स्वीकारलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतरचा जो एक अतिशय महत्त्वाचा कालखंड गेल्या 70 वर्षांचा आपल्याला मोजता येतो, तो काळ नेमका कसा आहे हा एक त्याच्यातला केंद्रवर्ती असा बिंदू आहे. दुसरा जो मुद्दा आहे याच्यातला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, ही घटनाच मूळतः अतिशय महत्त्वाची आहे. त्या घटनेविषयी खरं तर अन्वयार्थ लावत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लावता येऊ शकतो. परंतु मी आपल्या विषयाचा मुख्य गाभा जो आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर नेमकी समाजाची जी पुनर्बांधणी आपल्याला करायची होती ती आपण केली का आपण कमी राहिलो, या संदर्भातले काही मुद्दे आपल्याला इथे चर्चेला घ्यावे लागणार आहेत. आणि तिसरा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती मला खूप बोलावंसं वाटतं, तो म्हणजे की या सगळ्या बौद्ध समाजाच्या पुनर्बांधणीमध्ये लेखकाची भूमिका काय राहिलेली आहे किंवा साहित्यिकांचं नेमकं योगदान काय राहिलेलं आहे. तर त्याच्याविषयी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये वेगवेगळे समज गैरसमज आपल्याकडे निर्माण केले जातात. तर त्या सुद्धा समज गैरसमजांच्या विषयी आपण काही एक विचार चिंतन करणं मला वाटतं की या निमित्ताने खूप गरजेचं आहे. तर हे 3 फक्त मुद्दे घेऊन मी आपल्यासमोर माझी भूमिका जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला कल्पना आहे की विषय अतिशय व्यापक आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये या सगळ्या विषयाला बसवणं खूप जिकिरीचं असणार आहे. परंतु काही हरकत नाही, वेळ जरी कमी असला तरी मला वाटतं की काही संदर्भ आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या बुद्धीमध्ये आहेत. मी त्याला फक्त स्पर्श करेन आणि आपल्या पुढच्या वाटचालीकडे आपण जाऊया. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या घटनेला आपण बऱ्याच वेळा म्हणजे अगदी या परिसंवादामध्ये सुद्धा धर्मांतर असा जो शब्दप्रयोग केलेला आहे त्या शब्दाविषयी खरं तर आपण परत एकदा पुनर्विचार करणं मला खूप गरजेचं वाटतं. कारण धर्मांतर म्हटलं की आपण इतिहासात जर थोडंसं मागं पाहिलं तर खूप धर्मांतर झालेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीची झालेली आहे. आणि धर्मांतर या शब्दाला कुठेतरी नकारात्मक या अर्थानं आपल्याकडे स्वीकारलं गेलेलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा राजसत्तेच्या दबावातून आपल्याकडे धर्मांतर झालेली आहे किंवा पैशाच्या प्रलोभनातून सुद्धा आपल्याकडे धर्मांतर झालेले पाहायला मिळतात. किंबहुना जर इतिहास आपण थोडा समजून घेतला तर अतिशय स्वार्थी भावनेनं आपल्याकडे धर्मांतर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून माझ्यासारखा भाषेचा विद्यार्थी ज्यावेळेस अशा शब्दांकडे बघतो त्यावेळेस थोडंसं गांभीर्यानं आपण बघावं असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून धर्मांतर या शब्दाच्या संदर्भामध्ये थोडीशी चिकित्सा आपण मनामध्ये करून घेतली पाहिजे. कारण आपण फक्त ढोबळ अर्थानं तो शब्द वापरतो, परंतु ज्यावेळेस दार्शनिक किंवा पातळीवरती किंवा तत्वज्ञानात्मक पातळीवरती आपण याची चर्चा करायला लागतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हिंदू धर्माचा त्याग असेल किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार असेल, ही घटना केवळ साधी घटना नाहीये, तर ती एक क्रांतिकारक अशी घटना आहे. आणि म्हणून त्या सगळ्या घटनेला आपण केवळ धर्मांतर असेल म्हणून तिला मर्यादित करून चालणार नाही, तर तो शब्द मर्यादित अर्थानं न घेता तर त्याला आपण धम्मक्रांती असं आपण म्हटलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि बऱ्याच अभ्यासकांनी तशा संदर्भातली भूमिका सुद्धा मांडलेली आहे. परंतु खरं तर धम्मक्रांती आपण म्हणतो आहे, परंतु या धम्मक्रांतीचा सुद्धा अन्वयार्थ आपल्याला लावावा लागणार आहे. कारण धम्मक्रांती ही काही साधी सुधी नव्हती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही खरं तर एक प्रकारची विचार क्रांती होती, ती एक प्रकारची दार्शनिक क्रांती होती. तो एक फार मोठा सामाजिक क्रांतीचा एक ज्याला आपण पैलू म्हणतो त्या पैलूनं आपल्याला त्या सगळ्या धम्मक्रांतीकडे पाहिलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना त्याच्या पाठीमागं फार मोठं चिंतन मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मी कालखंड जर सांगायचं म्हणलं तर 1924 पूर्वीपासूनच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या समाज व्यवस्थेविषयी चिकित्सा करत आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग 1956 पर्यंतचा जर संबंध कालखंड पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की टप्प्याटप्प्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या ज्याला आपण म्हणतो की हिंदू धर्म त्यागाच्या एका पटलाकडे जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून ती ज्यावेळेस आपण त्याला धम्मक्रांती म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी नाकारायचं होतं आणि काहीतरी स्वीकारायचं होतं, हा मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागतो। काय नाकारायचं होतं आणि काय स्वीकारायचं आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मला वाटतं की कुठल्याही समाजाची पुनर्बांधणी आपल्याला करता येणार नाही। कारण अजूनही आपल्यामध्ये काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याच्याविषयीचा संभ्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया, परंतु आपल्याला सरळपणे दिसतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मस्वीकृतीच्या नंतर एक सामाजिक पुनर्बांधणी करायची होती आणि ती पुनर्बांधणी स्वाभाविकपणे परंपरावादापासून दूर जाणारी आणि आधुनिकतेला स्वीकारणारी अशा पद्धतीची पुनर्बांधणी त्यांना अपेक्षित होती। किंवा जिथं जाती व्यवस्था होती, ज्या जाती व्यवस्थेने हजारो वर्षे इथल्या माणसाला गुलाम करून ठेवलेलं होतं, ती गुलामगिरी नाकारायची होती, ती जाती व्यवस्था नाकारायची होती आणि त्या बदल्यामध्ये समतावादी विचारांची मांडणी बाबासाहेबांना त्या धम्मक्रांतीमधून अपेक्षित होती। जी विषमता व्यवस्था इथं हजारो वर्षापासूनची होती आणि जी माणसाला माणूस पण सुद्धा ज्याला आपण म्हणतो इथपर्यंतची सुद्धा किंमत देत नव्हती, ती सगळी विषमतावादी व्यवस्था जी आहे मग ती अनेक पातळीवरची असेल, ती केवळ सामाजिक पातळीवरचीच विषमता नव्हती, तर ती आर्थिक पातळीवरची असेल, धार्मिक पातळीवरची असेल, शैक्षणिक पातळीवरची असेल किंवा कुठल्याही पातळीवरची असेल, ती सगळी विषमता नाकारून त्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्य या देशामध्ये रुजवायची होती। आणि म्हणून ही धम्मक्रांती किंवा ही एक विचार क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती। हा एक फार मोठा वैचारिक वारसा बाबासाहेब आपल्याला देत होते, जो त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये मांडून ठेवला आहे। मी सगळ्या भाषणांचे संदर्भ तुमच्या समोर नाही ठेवणार, परंतु मला ठळकपणे एक दोन संदर्भ ठेवणं फार गरजेचं वाटतं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंध लेखनामध्ये जर आपल्याला सगळे ग्रंथ जर नजरेसमोर ठेवले तर भारतातील जाती व्यवस्थेच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस पहिल्यांदा लेखन केलेलं होतं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेब सांगत होते की इथली जाती व्यवस्था ही हजारो वर्ष जी रुजलेली आहे त्याची पाळंमुळं काय आहेत, आणि मग आपल्याला जर ही जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर त्याची पाळंमुळंच नष्ट केली पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेब हे धम्माकडे एका वेगळ्या अनुषंगाने पाहत होते, केवळ धर्म म्हणून पाहत नव्हते। बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सरळ सरळ बाबासाहेबांनी धर्म आणि धम्माची एक विभाजन करून आपल्यापुढे सांगितलेले आहे। त्याच्यामुळे त्यांना धर्म अपेक्षित नव्हताच, तर त्यांना धम्म अपेक्षित होता, जीवनमार्ग अपेक्षित होता, जो मला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे। आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी एक प्राथमिक बैठक सुद्धा घेतलेली होती, तेही आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर फार मोठी पार्श्वभूमी आहे, परंतु त्या पार्श्वभूमीकडे न जाता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया। आणि तो पुढच्या टप्प्याकडे जाण्यापूर्वी फक्त एक संदर्भ सांगतो आणि मी माझ्या विवेचनाच्या दुसऱ्या टप्प्याकडे येतो। तो संदर्भ अतिशय महत्त्वाचा आहे। 1956ला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा घेणार होते त्याच्या पूर्वसंध्येला एका पत्रकारानं प्रश्न विचारलेला होता, आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो। ते पत्रकार म्हणत होते की बाबासाहेब, खरं तर इथं या देशामध्ये शीख धर्मीय आहेत, बौद्ध धर्मीय मुस्लिम धर्मीय आहेत, बाकीचे सगळे धर्म आहेत इथं, आणि त्या धर्मांची ओळख त्यांच्या वेशभूषेवरून, आचार धर्मावरून दिसते आहे। त्यावेळेस त्या पत्रकारांनी पुढे खूचक असा प्रश्न विचारला होता की उद्या तुम्ही धम्म स्वीकारत आहात आणि तुम्ही समाजाला एक ओळख देत आहात, परंतु तुमचा बौद्ध समाज कसा ओळखला जाणार आहे? आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी जे उत्तर दिलेलं होतं त्या मला वाटतं की सामाजिक पुनर्बांधणीतलं ते की ज्याला म्हणतो ना आपण एखाद्या ज्याला आपण म्हणतो एखाद्या ह्याची की असते तशा पद्धतीचं होतं ते, आणि ते उत्तर फार महत्त्वाचं होतं। बाबासाहेब म्हणालेले आहेत की बौद्ध ओळखण्यासाठी दुसऱ्या कुठल्या आयडेंटिटीची गरज नाही, तर जो नीतिमान असेल तोच खऱ्या अर्थानं बौद्ध आहे। आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सामाजिक बांधणीमध्ये जी नैतिकता हे तत्व जे महत्त्वाचं मानलेलं आहे आणि ते धम्माचं दुसरं रूपच आहे, आणि ती सुद्धा मला वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे। मी थोडं पुढच्या टप्प्याकडे येतो त्या घटनेनंतर, मला तो मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो। बर्ट्रांड रसेल नावाचा जो पाश्चात्य विचारवंत आहे त्याच्या ग्रंथावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समीक्षा लिहिलेली होती, आणि सामाजिक पुनर्घटनांची मूलतत्वे नावाच्या ग्रंथावरती भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्वाची मांडणी तिथं केलेली आपल्याला पाहायला मिळते। बाबासाहेबांचे स्वतंत्र ग्रंथ वेगळे आहेतच,
त्याच्याविषयी आपण वाचत असतो, परंतु त्यांनी इतर ग्रंथांवरती केलेली जी काही चिकित्सा आहे ती सुद्धा जर वाचली तर आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचे वेगवेगळे पैलू आपल्या नजरेसमोर लक्षात येतात. त्यांनी त्या ग्रंथाच्या विवेचनामध्ये एका ठिकाणी म्हणून ठेवलं, एकच विधान सांगतो मी, सगळं काही त्यांचं विवेचन सांगणार नाही, ते विधान फार महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की धर्माचं अधिष्ठान जे असतं ते 2 पातळ्यांवरती असतं आणि त्या 2 पातळ्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली पातळी ही तत्वांची असते किंवा तात्विक पातळी असते, जी नीतिनियम रीतिरिवाज ज्याला आपण म्हणतो ती, आणि दुसरी पातळी जी असते ती व्यवहाराची पातळी असते. म्हणजे तात्विकता आणि व्यावहारिकता ही धर्माच्या एकूण बांधणीचे किंवा त्याला विकासाचे एक मार्ग असतात आणि ही गोष्ट फार महत्वाची असते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आपल्याला जर कोणतीही सामाजिक व्यवस्था रुजवायची असेल किंवा धर्मव्यवस्था रुजवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तत्वामध्ये आणि व्यवहारामध्ये भेद करून चालणार नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी एकच शब्द उपयोग केलेला आहे की तुम्हाला तत्वामध्ये आणि व्यवहारामध्ये एक प्रकारची सांगड घालावी लागेल आणि ती सांगड घातल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही पद्धतीची पुनर्बांधणी आपल्याला करता येणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला धर्म रुजवता येणार नाही. मला वाटतं की हा भाग अतिशय महत्वाचा आहे. खरं तर सामाजिक पुनर्बांधणीचे अनेक घटक आहेत. मी समाजशास्त्रात जाणार नाही कारण तेवढा वेळ पण नाही आपल्याला. फक्त एकच मुद्दा सांगतो त्यामधला की समाजाच्या पुनर्बांधणीचे अनेक वेगवेगळे घटक आहेत. त्यातला एक घटक म्हणजे साहित्य असतो असं मला वाटतं. कला असते आणि कलेमधलाच साहित्य हा एक प्रकार सुद्धा मानला जातो. खरं तर साहित्य फक्त साहित्य समाजाची पुनर्बांधणी करू शकतं का? तर योगीराज वाघमारे सर इथं ज्येष्ठ लेखक आहेत, साहित्यिक आहेत, माझ्या मताशी ते सहमत होती की केवळ साहित्यिक पुनर्बांधणी करू शकणार नाही अजिबात. किंवा गायकवाड मॅडम आहेत समाजशास्त्राच्या अभ्यासक, त्यांनाही ती गोष्ट मान्य होईल. केवळ साहित्य लिहिल्यामुळे सामाजिक बांधणी होणार नाही या सत्याला आपण स्वीकारलंच पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की लेखकाला कोणतंही मूल्य नाही अजिबात सुद्धा. मला असं वाटतं की साहित्य ही सुद्धा एक साधन आहे, परंतु ते अंतिम साधन नाही, ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. त्याच्यामुळे लेखनातून सामाजिक परिवर्तन होतं का असा ज्यावेळेस आपण प्रश्न निर्माण करतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला एकच उत्तर द्यावं लागतं की निश्चितपणे त्याच्यातून सामाजिक परिवर्तन होऊ शकतं, परंतु ते अंतिमतः होऊ शकणार नाही अजिबात. ते एक प्रकारचा मार्ग असू शकतो आणि म्हणून आपल्याकडे साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानलेलंच आहे आणि यामध्ये लेखकाची भूमिका अतिशय महत्वाची असते. आणि म्हणून इथं आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांची भूमिका कितपत पोषक आहे असा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, या खरं तर या 2 ओळींचे अनेक संदर्भ आपल्याला शोधावे लागतात. त्याला आंबेडकरी म्हणायचं का बाकी काय म्हणायचं या वादात मी आता जाणार नाही आणि मला तो वादही अजिबात सुद्धा इथं मांडायचा नाहीये, कारण वादामुळेच आपल्या चळवळीचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे आपण सर्वजण जाणतो आहेत. आणि त्याचं शल्य तुमच्या आमच्या पिढीला जास्त नाहीये, परंतु वाघमारे सरांसारख्या पिढीने जी एक चळवळ दलित साहित्याची इथं पाहिली, परंतु त्याची पुढे शकलं कशी पडत गेली आणि संकल्पनेच्या वादातून आपली चळवळ कशी मोडीत, साहित्यिक चळवळ मोडीत निघाली त्याचे साक्षीदार सर आहे. त्याच्यामुळे मी त्या वादात जाणार नाही, परंतु माझा एक विश्वास आहे की लेखक हा खरं तर जागल्या म्हणून काम करत असतो आणि मला वाटतं की लेखकाची भूमिका ही जागल्याचीच भूमिका असली पाहिजे. समाजामध्ये जे काही घडतं आहे, समाजामध्ये काही चांगलं वाईट घडतं आहे त्याला पाहणं, त्याचं निरीक्षण करणं आणि समाजाला एक प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणे लेखक करत असतो, परंतु तो डायरेक्टली समोर येत नसतो. लेखक नेहमी जसं एखादी जहार आकाशामध्ये असते आणि ती उडत असते, परंतु तिचं लक्ष जसं पिलावर असतं तसं धारेच्या रूपामध्ये लेखक असतो, परंतु तिचं लक्ष किंवा लेखकाचं लक्ष हे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवरती केंद्रीभूत असतं. आमचे मित्र आहेत एक लेखक, त्यांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे की लेखक हा एक होकायंत्रासारखा असतो. म्हणजे समुद्रामध्ये एखाद्या नावेला दिशा दाखवण्याचं काम जसं होकायंत्र करत असतं तसंच लेखक सुद्धा होकायंत्राची भूमिका घेत असतो. आणि म्हणून लेखकानं काय केलं पाहिजे, काय करू शकत असतो याच्या संदर्भामध्ये खूप आपल्याला मांडणी करावी लागते. एक महत्वाचा मुद्दा फक्त इथं सांगतो आणि शेवटच्या टप्प्याकडे येतो. मला माहिती आहे 15 मिनिटं होत आलेली आहेत, परंतु शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहित आहे की 1956 नंतर मराठी साहित्यामध्ये आणि एकूणच भारतीय साहित्यामध्ये दलित साहित्याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि त्या दलित साहित्याच्या चळवळीनं
एकूणच समाज मन पेटवण्याचं फार मोठं काम केलेलं होतं. मग या चळवळीतून निर्माण होणारा जो लेखक असेल, कवी असेल, कादंबरीकार, कथाकार असेल, त्यांनी समाजाचं प्रबोधन तर केलेलंच आहे, पण समाजाला दिशा दाखवण्याचं काम सुद्धा केलेलं होतं. त्या एखाद्या लेखकाची ओळ सुद्धा समाजाच्या मनावर एवढी कोरली जाऊ शकते की म्हणजे नामदेव ढसाळांची एखादी जरी कविता आपण घेतली तरी त्याचा किती मोठा परिणाम समाजावरती झालेला आहे हे मला वाटतं की आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु त्या लेखकांनी, त्या कवींनी, त्या साहित्यामधून नेमकं काय मांडलेलं आहे हे आपल्याला कधी कळेल? तर जोपर्यंत आपण ते वाचत नाही तोपर्यंत कळणार नाही. आणि मला वाटतं की आपण जर काही अहवाल पाहिले अलीकडच्या काळात, या देशामध्ये सर्वात जास्त पुस्तकं खरेदी करणारा समाज जर कोणता असेल तर तो बौद्ध समाज आहे, असं मला वाटतं की अहवालावर लक्षात येतं. कारण वाचणारा समाज सुद्धा आता तो निर्माण झालेला आहे. कारण त्याला माहीत आहे की वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण वाचन केल्याशिवाय आपल्याला पुढचं तत्वज्ञान कळणारच नाही, आपल्याला दिशा मिळणारच नाही. म्हणून आपल्याला लक्षात येतं की ते वास्तव आहे. दलित साहित्यातून वेदना असेल, नकार असेल, विद्रोह असेल, अशा अनेक मूल्यांची मांडणी केलेली होती. परंतु मला 3 मूल्ये त्याच्यातली फार महत्त्वाची वाटतात, जी मला वाटतं की सामाजिक पुनर्बांधणीसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. दलित साहित्यातून विद्रोह, विज्ञान आणि मानवतावाद ही 3 जी मूल्ये आहेत, ती मूल्य मला वाटतं की खूप महत्त्वाची आहेत आणि त्याची रुजवण वेगवेगळ्या लेखकांनी केली आहे. माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत, फार उदाहरणं आता सांगायला वेळ नाही माझ्याकडे. लेखकांची यादी तर सरांनी अध्यक्षीय भाषणात तुम्हाला सांगितलेली आहे की कवितेच्या क्षेत्रात, बालसाहित्याच्या क्षेत्रात, कादंबरीच्या क्षेत्रात कुणी काम केलंय. पण माइलस्टोन अशी काही नावं मला वाटतं की काही उदाहरणं फक्त देवडेकर सरांच्या परवानगीने फक्त उल्लेख करतो आणि मग मी थांबतो. त्यातलं मला पहिलं नाव जे महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे ज्यांनी दलित साहित्याचं क्रांती विज्ञान लिहिलं ते म्हणजे बाबूराव बागुलांचं. मला वाटतं की बाबूराव बागुलांनी संबंध जे त्यांचं साहित्य आहे, मग कथा असो, कादंबरी, कविता असेल, त्यांनी प्रत्येक आपल्या कथेतून, आपल्या कादंबरीतून काही एक मूल्यात्मक विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा आम्ही जात चोरली होती सारखी कथा जर आपण वाचली तर लक्षात येतं की या देशातली जाती व्यवस्था काय आहे. आपण कितीही शिकलो, मोठे झालो, कपडे बदलले, काय हरकत, परंतु मनातली जात अजून सुद्धा जात नाही, हे वास्तव लेखक मांडतो आहे आणि समाजाला कुठेतरी प्रबोधित करण्याचं काम करतो आहे. किंवा वेद आधी तू होतास, खरं तर ही एक फिलॉसॉफिकल कविता आहे, एक प्रकारची साधी सुधी कविता नाहीये. माणसाला उद्देशून लिहिलेली ती कविता होती की अरे तू वेद आधी होतास. त्यांची ती ओळ म्हणजे लाखो वर्षापूर्वीपासून मांडलेली जी काही वेद परंपरा आहे ती नाकारण्याचं काम त्या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे. किंवा प्रबुद्ध भारत सारखे त्यांचं लेखन असेल, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक कवी आहेत, मात्र मी अलीकडेच एका कवीचं लेखन वाचत होतो, समग्र कवी वाचत होतो, तो म्हणजे केतन पिंपळापुरे नावाचा. खरं तर युगकवी म्हणून आपण त्यांना ओळखतो. आपल्या सर्वांनी किती केतन पिंपळापुरेंची कविता वाचल्यात मला माहीत नाही, खूप जड आहे. परंतु मला वाटतं की बौद्ध तत्वज्ञानाचा सार जर कुणी कवितेत पहिल्यांदा मांडला असेल ताकदीनं मी म्हणेन तर केतन पिंपळापुरेसारखा दुसरा कवी आपल्याला दिसत नाही. म्हणजे मकाबी सारखा कविता संग्रह त्यांचा असेल किंवा नोबल ट्रूथ सारखा कविता संग्रह असेल, तर या सगळ्या कविता संग्रहातून त्याची उदाहरणं मी देत नाही. परंतु अलीकडेच विनोद बुरबुरे नावाचे आमचे मित्र आहेत अमरावतीकडचे, आणि त्यांनी खूप 4 ओळी लिहिल्यात. फक्त कवितेच्या 4 ओळी फक्त सांगतो आणि मग थांबतो. एकच बुद्ध विचार कशा पद्धतीने एखादा कवी समाजापर्यंत रुजवत असतो. गझलेमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की माणसाने अंतरंगी शुद्ध होणे, माणसाने अंतरंगी शुद्ध होणे हेच असते माणसाचे बुद्ध होणे, हेच असते माणसाचे बुद्ध होणे. मला वाटतं की 2 जरी ओळी असल्या तरी त्याच्यामध्ये समग्र बौद्ध दर्शनाचं सार त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. ते माझ्या आवडीचं आणि अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं की धर्मांतरोत्तर सामाजिक पुनर्बांधणीमध्ये आपण कुठपर्यंत गेलेलो आहोत याचं चिंतन करण्याची सर्वांची जबाबदारी जर कोणती असणार आहे तर ती एका लेखकाने, एका कथेने मी फक्त सांगतोय. ते लेखक लांबचे नाही आहेत मित्रांनो, तर ते आपल्या जवळचेच लेखक आहेत. मला वाटतं बऱ्याच वेळा आपण जगाची भाषा करत असतो पण आपल्या जवळच्या माणसांना फारसं लक्षात घेत नाही. परंतु मला सांगायला आवडतं की आपल्या सोलापूरमधलं एक असं नाव आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये की त्यांनी बौद्ध दर्शन किंवा बौद्ध साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मग ते बालसाहित्य असो किंवा कथा साहित्य असो किंवा बाकीचं लेखन असो, ते म्हणजे योगीराज वाघमारे सर आहेत. मला वाटतं की त्यांचंच उदाहरण
MD शिंदे सरांनीच एका लेखामध्ये तो संदर्भ सांगितला होता अलिबागच्या साहित्य संमेलनाचा. ती कथा एवढी माझ्या मनावरती रुजलेली होती की मी कुठेही जाऊ ती सांगतच असतो, किंवा ती अगदी म्हणजे विद्यार्थी जरी असले वर्गामध्ये तरी सुद्धा त्यांना सांगत असतो. परंतु ती कथा माझ्या मनावरती 4 ते 5 ओळींची कथा आहे. खरं तर एवढी लघुकथा, परंतु आशय मात्र किती मोठा आहे ते तुम्हाला नंतर कळेल. खरा धर्म नावाची कथा आहे. त्याला आपला धर्म कोणता वगैरे पूर्वी म्हटलं होतं, पण खरा धर्म कोणता? विजयादशमीचा दिवस असतो आणि एका अधिकाऱ्याच्या घरी तो अधिकारी आपल्या मुलाला सकाळी उठवतो, आंघोळ वगैरे करायला सांगतो, चांगली वस्त्र, पांढरीशुभ्र वस्त्र धारण करायला सांगतो, बुद्धवंदना वगैरे घेतोय आणि गोडधोड जेवण घरामध्ये होतं आहे. आणि थोड्या वेळानं सगळी ती मुलं खेळतायत वगैरे, दुपार होते आहे, विश्रांती घेत आहेत, 5 वाजतायत. मी 4 खूप लेखक पण आहेत, ज्यांनी अनुभवली ते पण आहेत, परंतु मी 4 ओळीतच फक्त सांगतोय. दुपारची वेळ होते, सगळेजण विश्रांती घेतात, परत 5 वाजतात, 5ला सगळे उठतायत आणि मग तो अधिकारी सुद्धा उठतोय, परत हातपाय तोंडून चहा वगैरे घेत आहेत सगळे. परत त्या मुलाला नवीन कपडे घालायला लावतोय तो अधिकारी मुलगा आणि त्याच्या हातात आपट्याची पानं देत आहे आणि तो अधिकारी त्या मुलाला म्हणतोय की चल आता आपल्याला जायचं आहे, शेजारी आपट्याची पानं द्यायची आहे. आणि मग तो प्रत्येक घरामध्ये आपट्याची पानं देत देत शुभेच्छा देत जातो आहे. तेवढ्यात तो लहान मुलगा त्या अधिकाऱ्याला विचारतोय प्रश्न की बाबा आपला धर्म कोणता आहे? बाबा आपला धर्म कोणता आहे, सकाळचा की संध्याकाळचा? मला वाटतं इथं आपलं चिंतन खरं सुरू झालं पाहिजे. पुनर्बांधणीचं आपण नंतर बघू, परंतु ही चिंतनाची गरज आहे. मला वाटतं की लेखकाची भूमिका ही क्रांतिकारक भूमिका असते. लेखक हा परिवर्तनवादी विचारांचाच असतो, तो क्रांती घडवतच असतो. जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत, लेखकांनी क्रांती घडलेली आहे. त्याचा एक शब्द समाजाच्या मनावरती काहीतरी आघात करत असतो, तिथूनच क्रांतीची ज्योत पेटत असते. त्यामुळे साहित्यिक लेखकांचं योगदान फार मोठं आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.